नमस्कार, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। विषय आहे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमधील वसतिगृहाच्या जागेचा। लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच या दोघांनी एकमेकावर केलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीमुळं ऐन निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं होतं। या संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हवर विद्यमान सरपंच ढोणे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की माजी सरपंच संजय साठे यांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केलेत। या संदर्भातलं वृत्त पंढरपूर लाईव्हवर आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर लक्ष्मी टाकळी परिसरामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं। यानंतर माजी सरपंच संजय साठे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह पंढरपूर लाईव्हकडे धरल्यानंतर मी आता माजी सरपंच संजय साठे यांच्याकडे आलेलो आहे। त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी मांडण्याची आग्रही भूमिका मांडल्यामुळं आपण आता जाणून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण काय होतं आणि आत्ता माजी सरपंच संजय साठे यांची प्रतिक्रिया काय आहे ते आता काय सांगाल? प्रथमतः मी आपलं स्वागत करतो। खरं तर मी आपल्याकडं आग्रह वगैरे काय केला नाही, पण समाजा आणि टाकळीच्या नागरिकांकडे किंवा तालुक्यातील नाही तर पंचक्रोशीतील नागरिकांकडं वस्तुस्थिती समजणं कर्मप्राप्त होतं, म्हणून मी आपणाशी संवाद साधला आणि आपणाशी विनंती केली की नाण्याच्या दोन्ही बाजू तपासणं गरजेचं आहे। ह्या उद्देशाने आरोप प्रत्यारोप होत असतील तर त्याच्या दोन्ही बाजू तपासणं गरजेचं आहे। मुळात ह्या टाकळी गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय यांच्याबद्दल मी काय बोलू, कारण का त्यांनी जी काही विविध वृत्तवाहिनीला जी काय प्रतिक्रिया दिलेत त्या वृत्तवाहिनीतून दिलेल्या प्रतिक्रियेमधूनच त्यांचा स्वभाव काय आहे आणि काय नाही हे सर्वस्व जाणून येतं आहे। आणि मी देखील विविध वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमधून माझा किंवा साठे परिवाराचा स्वभाव जाणून येतो आहे। काही वृत्तवाहिन्यास त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, अगदी आमचे नेते महेश साठे असतील, मी स्वतः असेल, त्यांनी अगदी एकेरी नावाने नामोल्लेख करून ते दादागिरी करतात का नाही करतात याची प्रचिती सर्व समाजाला झालेली आहे। मुळात ह्या वसतिगृहासाठी आपल्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना, अनेक पंढरपूर शहरामध्ये किंवा सन्माननीय नेते महोदयांकडं त्या समाजातील किंवा त्या प्रशासनाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अधिकारी गेली 3 ते 4 वर्षाकडून जात होते, त्याचा पाठपुरावा करत होते। आपल्या तालुक्यातील अनेक गावामध्ये गेले पण त्यांना कुणीही जागा दिलेली नाही आहे। मुळात ते लोक ज्यावेळेस मी टाकळी सरपंच पदाचा कार्यकाल माझ्याकडे होता त्यावेळेस ते माझ्याकडे आले। मी कुठल्याही गोष्टीचा किंतु परंतु न करता मी तो ग्रामपंचायतीचा ठराव सर्वानुमते मंजूर करून तो ठराव मी सदर मागासवर्गीय समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द केला। त्यांनी माझ्यावर एक आरोप केला आहे की तो केलेला ठराव आम्हाला माहीतच नाही। पत्रकार महोदय, तुम्ही त्या दिवशीच्या मीटिंगची जी प्रोसिडिंग जर बघितली तर सन्माननीय सरपंच महोदयाची त्या प्रोसिडिंगला सही आहे। म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही ठराव करत होता तुम्ही त्यावेळेस सभागृहामध्ये हजर होता। मी त्यांच्या थोडीशी ज्ञानात भर घालायचा प्रयत्न करतो आहे। त्यांनी जी माझ्यावरती काही खोटे आरोप केलेत ना, त्यांना माहीत नसेल, त्यांनी म्हणतात की आम्हाला गावाला माहीत नाही काय नाही। मग गावाला माहीत नाही प्रोसिडिंगवर तुम्ही सही कशी केली, किंवा तुमच्या सर्व 7 सदस्यांनी किंवा 17 सदस्यांनी सही कशी केली, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे। मुळात आज अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं निवासी वसतिगृह गेले अनेक 10, 20, 25, 50 वर्षापासून आपल्या पंढरपूरमध्ये कार्यरत आहे आणि ते भाडे तत्वावर लोकांची जागा भाड्याने घेऊन ते वसतिगृह चालवत आहेत। याच्यापूर्वी गाडगे महाराज संस्थान इथे ते वसतिगृह होतं। त्यानंतरनं आमचे शिवपार्वतीनगर संभाजीनगरमध्ये ते एका प्रायव्हेट जागेमध्ये ते भाड्यानं भरतात। शासनाला दर महिन्याला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये किमतीचा भुर्दंड भरावा लागत आहे। माननीय महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा समाज कल्याण मंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब असतील, मागल्या 7 महिन्यापूर्वी एक GR निघाला आणि त्या GRमध्ये उल्लेख केला की जे प्रशासकीय
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहेत, ज्या भाड्याच्या जागेमध्ये आहेत त्या वसतिगृहाचे प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करा आणि त्या वसतिगृहास जागा व वसतिगृहाच्या बांधकामासाठी निधी आम्ही देऊ, ह्या उद्देशाने ताबडतोब मी सरपंच असताना टाकळी ग्रामपंचायतचा ठराव करून समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांना दिला, जिल्हाधिकारी महोदय यांना दिला आणि त्याची तात्विक मान्यता आमच्या समाज कल्याणचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यामार्फत त्याला तात्विक मान्यता मिळाली. ती तात्विक मान्यता कलेक्टर महोदयाकडे आल्यानंतरनं त्याची पूर्तता करत असताना त्या पूर्ततेमध्ये टर्म्स अँड कंडिशनमध्ये त्या जागेचा मोजणी नकाशा असणं आवश्यक आहे. ह्या उद्देशाने समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या गृहपाल यांनी त्या शासकीय मोजणीची फी भरली आणि फी भरल्यानंतरनं त्या जागेची मोजणी गेली 3-4 महिन्याहून काही ना काही कारणास्तव कॅन्सल केली जात आहे. मग ही मोजणी कॅन्सल करण्याचं कटकारस्थान कोण करतं हे देखील तपासण्याची गरज आहे. कारण का माझं नाही तर तुम्ही त्या गृहपाल असेल किंवा त्यांचे शिपाई असतील किंवा भूमिलेख असतील यांनी त्या जागेच्या किती मोजणी कॅन्सल केलेत हे देखील तुम्ही त्यांना विचारणं क्रमप्राप्त होतं. आणि सरपंच महोदयांना माझं एवढंच सांगणं आहे की ती जागा सन्माननीय जिल्हा अधिकारीची आहे. त्या जागेला ग्रामपंचायतचा कसलाही काहीही कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्याचा संबंधच उरत नाही. कारण का त्या प्रॉपर्टीचा उतार्या सदरी किंवा मालक सदरी हे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आहेत. आणि एवढ्या आपल्या पंचक्रोशीतील तालुक्यातील सर्व दीनदलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठंतरी ह्या स्वरूपानं न्याय देण्याची आज वेळ येत असताना यांनी राजकारणाच्या पोटी आचारसंहिता असताना ह्या आचारसंहितेचं उल्लंघन करून काही ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच महोदय व त्यांचे सर्व पदाधिकारी असतील यांनी जाणून बुजून राजकारणाच्या द्वेषापोटी त्याला विरोध करून ते मोजणी त्या दिवशी आणखीन एकदा बंद पाडून तिथील आलेल्या समाज कल्याणचे अधिकारी, भूमापीचे अधिकारी यांना हाकलून दिलेला आहे. राहिला साहिला विषय की मी केलेले बिनबुडाचे आरोप बहुतेक सरपंच महोदयांना माहीत नसेल. ज्या जबाबावरती त्यांनी सही केली आहे ना त्याच्या शेवटच्या 3 ओळी वाचा, जरा अभ्यास करा आणि मग माझ्यावरती टीका करा. मी अभ्यास करून बोलणारा कार्यकर्ता आहे. मी राजकीय द्वेषापोटी कुठल्या समाजाच्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत नाही. परंतु सरपंच महोदय ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण मागतल्या 5-6 दिवसामध्ये समाजामध्ये किती भांडणं लावलेत हे देखील येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्ही एवढ्यावर नाही थांबला तर हे देखील मला समाजापुढं आणावं लागेल. मला आपल्याला जेवढं सांगावं वाटतं. आणि राहिला साहिला विषय वसतिगृहाचा, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत जीवमान आहे, रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत त्याच जागी आणि त्याच ठिकाणी मी वसतिगृह करेल हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो. आणि मला कोणाची शिफारशीची वगैरे गरज नाही. कारण का सुप्रीम कोर्टाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या सायटेशनप्रमाणे एकदा ग्रामपंचायतीने केलेला ठराव पुढील ग्रामपंचायतीच्या कार्यरत असलेल्या बॉडींना तो कॅन्सल करता येत नाही. त्यांच्या ज्ञानामध्ये आणखीन एकदा मी ही भर घालतो. आणि मुळात राहिला त्यांनी प्रवाहिक वर्तवानीला काल परवा एक बाईट ऐकली मी की नगरपंचायत त्यांच्या सरपंचाने केली. मुळात ग्रामपंचायतीचं नगरपंचायत करण्याचा अध्यादेश हा 20/3/2025 रोजी निघाला आहे. त्या कार्यकालमध्ये टाकळी ग्रामपंचायत सरपंच हे संजय देवीदास साठे होते आणि ह्याच्यासाठी सन्माननीय महेश नाना साठे व आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व महेश नाना साठेंनी रक्ताचं पाणी करून ही टाकळी ग्रामपंचायत नगरपंचायत करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आपण बघितलं असेल, काल मी त्यांची TV9ला एक बाईट बघितली. महेश साठे, संजय साठे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. मी या निमित्ताने एवढंच सांगतो त्यांना, जशाच तसंच उत्तर दिलं जाईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी गेली 3 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 6 मधील विविध विकास कामाचा ठरावाचं मागणीपत्र देऊन देखील 3 मीटिंगमध्ये विविध विकास कामांना मंजुरी असताना देखील जाणून बुजून माननीय महेश नाना साठे यांच्या DPDC फंडामधून प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 3मध्ये अंदाजे 40-40 लाख रुपयाची कामं प्रस्तावित असताना जाणून बुजून राजकारणाच्या द्वेषापोटी ही मंडळी मला ग्रामपंचायतीचा ठराव देखील देत नाहीत. ह्यांची देखील त्यांनी तसंच जसे माझ्यावरचे बिनबुडाचे आरोप खोटे आहेत म्हणून सांगितलं ना, सरपंच महोदय आपण गेलेल्या 3 मीटिंगमध्ये विविध विकास कामांना मंजुरी दिली नाही तर मी सुचवलेल्या कामाला ठराव का दिला नाही हे देखील त्यांनी आज तुमच्यासमोर यांना सांगणं गरजेचं आहे. आपण आता जाणून घेतली माजी सरपंच संजय साठे यांची भूमिका.
वसतिगृह होणं ही काळाची गरज आहे आणि या वसतिगृहाची जी मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया आहे ती सरपंच जेव्हा संजय साठे हे सरपंच होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये झालेली होती. याचसोबत टाकळी ग्रामपंचायती नगरपंचायत करण्याचा जो ठराव आहे तो सुद्धा संजय साठे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यानं त्या काळातच मंजुरी मिळवली होती. हे त्यांनी आता स्पष्ट केलं आहे. नगरपंचायत होणं आणि वसतिगृह होणं ह्या दोन्ही बाजू समाजाच्या दृष्टीनं आणि एकूणच टाकळी परिसराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या कामामध्ये कुणीसुद्धा राजकीय द्वेषापोटी किंवा राजकारणासाठी आडकाठी आणू नये एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.